मुंबईमध्ये 27 मे रोजी दमदार हजेरी लावल्यानंतर पावसानं आता विश्रांती घेतली आहे। मागील 3 ते 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा दक्षिण मुंबईत पावसाची रिपरिप सुरू झाले। सीएसएमटी आणि दादर भागात आज पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळतात। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। जून महिना सुरू झाला की मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागते। जून महिना हा मान्सूनचा महिना म्हणून ओळखला जातो। मात्र यावर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे। मात्र आज आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये सध्या अनेक विभागांमध्ये रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत। मात्र अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। 8 जून ते 11 जून मध्ये मुंबईत पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। पाऊस दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे। मात्र आज संपूर्ण मुंबई शहरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर दादरसह सीएसटीच्या विभागामध्ये रिमझिम पावसाच्या सरी देखील बरसत आहे। विशेष म्हणजे आज मुंबईमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे। तसेच विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाची शक्यता देखील दुपारनंतर आणि संध्याकाळी हवामान खात्याने वर्तवलेली आहे। सध्या जर आपण पाहिलं तर संपूर्ण मुंबई शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। मात्र ठाणे असेल किंवा मुंबई शहरात दुपारनंतर जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर संपूर्ण शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आणि दुपारनंतर जोरदार पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तविलेला आहे। मात्र सध्या रिमझिम पावसाच्या सरी सीएसटी दादर सारख्या विविध विभागांमध्ये बरसत असल्यामुळे येणाऱ्या दुपारच्या काळामध्ये जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता सध्या दिसून येत आहे। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।